कुणाची युती व्हावी किंवा नाही यासाठी राजकारण करणारे आम्ही नाहीत, तर महाराष्ट्राच्या हितासाठी लढणारे आहोत. ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवरून मुख्यमंत्र्यांचा निशाणा. मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचा कट सुरू झाल्याची भाषणं सुरू होतील, पण कुणाचा बाप मुंबईला महाराष्ट्रापासून तोडू शकणार नाही. मुख्यमंत्री फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल. वरळीमध्ये 5 तारखेच्या विजयी मेळाव्यासाठी वाजत गाजत गुलाल उधळत या. राज उद्धव ठाकरेंचं संयुक्त पत्रकाद्वारे मराठी जनतेला आवाहन. कुणी कुणासोबत जावं हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न. ठाकरे बंधूंनी काय करायचं ते ठरवतील, आम्ही त्यात नाक खुपसणार नाही. उद्धव राज ठाकरेंच्या एकत्रित मेळाव्यावर अजित पवारांची प्रतिक्रिया. शिवसेनेच्या अधोगतीला उद्धव ठाकरे जबाबदार. राज ठाकरे उद्धव ठाकरेंमुळेच पक्षाबाहेर गेले, मग आता परत येण्यासाठी प्रयत्न कशाला? भाजपा नेते नारायण राणेंची टीका. नारायण राणेंनी स्वतःचा पक्ष का सोडला? राणे कुटुंबाची चोच नरकातच बुडालेली. उद्धव ठाकरेंवरील टीकेला भास्कर जाधवांकडून प्रत्युत्तर. हिंदी इंग्रजी अनिवार्य करा असा अहवाल उद्धव ठाकरेंनी स्वीकारला होता. फडणवीसांचा हल्लाबोल. तर महाराष्ट्रामध्ये मराठी सक्तीची, मात्र हिंदीचाही आम्हाला अभिमान असल्याचं भाष्य. हिंदीबाबत उद्धव ठाकरेंचा जीआर असल्यास समोर आणा आणि जाळा. संजय राऊतांचं मुख्यमंत्री फडणवीसांना आव्हान. तर फडणवीसांनी शिवसेना फोडण्याचा जीआर काढला तरी मराठी माणूस एकत्र, राऊतांचं प्रत्युत्तर. पावसाळी अधिवेशनाचा दुसरा दिवस शेतकऱ्यांच्या प्रश्नानं गाजला. लोणीकरांच्या वक्तव्यावरून आक्रमक नाना पटोलेंचा अध्यक्षांसमोरील राजदंडाला स्पर्श. 1 दिवसासाठी निलंबन. रोज निलंबित केलं तरी चालेल, पण शेतकऱ्यांचा अपमान सहन करणार नाही. लोणीकरांनी माफी मागावी. निलंबनानंतर पटोले ठाम, तर आव्हाडांकडून पटोलेंचं समर्थन. हिमाचल प्रदेशमधील मंडीमध्ये 4 ठिकाणी ढगफुटी. एकाचा मृत्यू, 13हून अधिक लोक अडकल्याचं वृत्त. अनेक जण बेपत्ता, तर घरं आणि वाहनंही वाहून गेली. उत्तराखंडच्या पौडीमध्ये संपूर्ण डोंगर खचला. कोटद्वार, बद्रीनाथ आणि यमुनोत्री मार्ग बंद. महाराष्ट्रामधील 200 पर्यटक अडकल्याची माहिती. उत्तराखंडमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रामधील पर्यटकांशी उपमुख्यमंत्री शिंदेंचा संवाद. उत्तराखंड प्रशासनाच्या संपर्कात, शक्य ती सारी मदत पोहोचवू, शिंदेंची ग्वाही. बंगळुरू चेंगराचेंगरी दुर्घटनेला आरसीबी जबाबदार. केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरणाचा प्रथमदर्शनी अहवाल. तर बंगळुरू पोलीस प्रशासनाला क्लीन चिट.